आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात सुनेत्रा पवारांसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडींनी। सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, तर नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना। उद्याच शपथविधी, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार। विधान भवनात उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी घडामोडींना वेग। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। तर पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित, छगन भुजबळांकडून स्पष्ट। तर सुनेत्रा पवार आणि कुटुंबाशी चर्चा करू, तटकरेंचं वक्तव्य। अजित पवारांकडील सर्व जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांकडे द्याव्यात, सर्व आमदार बैठकीत एकमुखी मागणी करणार। सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री पद देण्याची सर्व आमदारांची इच्छा, माणिकराव कोकाटेंचं हे विधान। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल। मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाचीही बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीर। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत 1.25 तास बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते। तर अजितदादांच्या खात्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय करायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची प्रफुल्ल पटेल यांची माहिती। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी लोकांची इच्छा, लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितली, नरहरी झिरवाळ यांची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास चांगली गोष्ट असल्याचंही वक्तव्य। पुढं काय त्यांचं म्हणणं का आता सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे, अशा पद्धतीची लोकांची सर्वसामान्याची, म्हणजे ते माझे कोणत्या गावचे होते काय होते, पण महाराष्ट्रातले बऱ्याच ठिकाणचे आणि बारामतीचे होते, असे ती इच्छा लोकांची व्यक्त केलेली मी सांगितली। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात आता बोलणं अमानुष, सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा, संजय राऊतांची टीका। या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे। त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत। अशा वेळेला तुम्ही कुणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे। सुनेत्रा पवारांसंदर्भात भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार परिवारामधूनच करा, एनसीपीच्या विलिनीकरणासंदर्भात सुद्धा पवार कुटुंबाचं म्हणणं विचारात घ्या। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप असल्याची माहिती।